हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द गाईड करिअर काउन्सिलिंग सेंटर यूट्यूब चॅनल. आज आपल्यासोबत रुद्र आहे. तर रुद्राचा MST CETचा आज PCM ग्रुपचा पेपर होता, तर त्याचा आपण फीडबॅक घेऊयात की त्याला पेपर कसा गेला. रुद्र, वेलकम टू द गाईड. ओके, आता मला सांग की पेपर हा आजचा जो तुझा PCMचा होता, सेशन 1 होता, राईट? ओके, हा. तर मॉर्निंग सेशनचा पेपर हा कसा होता? मॉडरेट होता, इझी होता का डिफिकल्ट होता? टफ तर नाही म्हणता येणार. हा. मॉडरेट असं होतं. मॉडरेट पेपर होता. बरं, तुला कोणता सब्जेक्ट असं वाटलं की तुला टफ गेला? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ मधनं कोणता सब्जेक्ट टफ गेला? मला फिजिक्स टफ. फिजिक्स टफ गेला. काही रिझन सांगू शकतो तू कॅमेऱ्याकडे बघून? कारण की पहिल्यापासून फिजिक्स टफ होतं, मला जात होतं. ओके. तरी पण नंतर मी सुद्धा केला, हा. तर त्यामुळे थोडाफार नॉर्मल गेला फिजिक्स. पण ओव्हरऑल दोघांच्या कंपॅरिझन मध्ये त्याच्यात टफ गेला tough. फिजिक्स. बरं, फिजिक्स मध्ये असे काय क्वेश्चन्स होते? म्हणजे फॉर्म्युला बेस होते का कन्सेप्ट बेस होते? असं फॉर्म्युला बेस तर होतेच, पण असे जास्त कॅल्क्युलेशनचे नसतात. हा, राईट. स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला जर असेल हा. लक्षात तर आपण ते सॉल्व्ह करू शकतो, असे क्वेश्चन होते. माझं तरी टफ होतं. ओके, तुला टफ गेला. हा. ठीक आहे. बरं, केमिस्ट्रीचा कसा होता पेपर? केमिस्ट्रीचा नॉर्मल होता, जेवढा मी अभ्यास केला होता तेव्हा. हा, तरी केमिस्ट्रीसाठी म्हणजे नेमकं कशा टाईपचे क्वेश्चन्स आले होते? असे जसे जनरल केमिस्ट्रीमध्ये असे हा. रिएजंट विचारले जातात, हा. डायरेक्ट विचारलेत. आणि फॉर्म्युला जे GOCचे आहेत, हा, राईट. IPSC ने, हा. ते डायरेक्ट विचारले. डायरेक्ट विचारलं. ओके, ठीक आहे. आणि मॅथमॅटिक्स कसा होता? मॅथमॅटिक्स तर पहिल्यापासून सोपा गेला मला, तर हा पण सोपा गेला. ओके, आणि म्हणजे फॉर्म्युला तर फॉर्म्युला बेस. फॉर्म्युला बेसच होता मॅथमॅटिक्स. हा. म्हणजे फॉर्म्युला जर आला तर हा. सीईटी म्हणजे PCM ग्रुप सीईटी काहीच अवघड नाही. आणि काही काही क्वेश्चन आहे की असं म्हणजे बघितल्यावर सॉल्व्ह होऊन ओके ओके. PYQs बद्दल काय सांगशील? PYQs करायला पाहिजे का? PYQs मी नव्हते केले, पण असं मला आता वाटतं की केले पाहिजे होते. ओके, बघा, रुद्रने PYQs केले नव्हते, पण आता एक्झाम देऊन आल्यानंतर त्याला असं वाटतं की एक्झाम ही PYQ बेस असल्यासारखीच आहे, फक्त व्हॅल्यूज चेंज होत्या. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे तुम्ही करायला पाहिजे ते तुम्ही करत नाही, म्हणून पेपर मे बी टफ जाऊ शकतो, राईट? तर PYQs करायला पाहिजे. तर ओव्हरऑल नेक्स्ट बॅचमध्ये फॉर एक्झाम्पल माझा पेपर आता 2-1 उद्या आहे फॉर एक्झाम्पल, तर मी काय प्रिपेअर करायला पाहिजे? मी मॅथ्सचं सांगू शकतो हा. की फॉर्म्युले तर केलेच पाहिजे. जे ओके, म्हणजे फॉर्म्युले एक वेळेस तुम्ही रिव्हिजिट करायला पाहिजे. प्रत्येक चॅप्टरला हार्डली 10 मिनिटं लागतात फॉर्म्युलेज वाचण्यासाठी. असे तुमच्याकडे आज आतापासून जरी बघितलं 5-6 तास तरी अभ्यास करणारच आहात तुम्ही, तर तुम्ही मॅथमॅटिक्स आणि मी तर म्हणेल फिजिक्स सुद्धा कव्हर करू शकता. एक वेळेस फॉर्म्युले रिव्हिजिट करा, फॉर्म्युलेज वाचून घ्या, बरोबर ना? ओके, अजून काय सांगशील? आणि PYQs जे आहे कन्सेप्ट बघून घ्या फक्त. PYQचे ऍटलिस्ट कन्सेप्ट तरी बघून घ्या. एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये नाही होणार, पण जेवढं होईल तेवढं करा, त्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह राहाल. ओके, रुद्रचा पेपर हा मॉडरेट लेवलचा आलेला होता, तर त्याने फीडबॅक दिलेला आहे. केमिस्ट्री इझी होता. ओके, त्याच्यानंतर फिजिक्स हे फॉर्म्युला बेस्ड होते. त्यानंतर मॅथमॅटिक्स सुद्धा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स होते. तर तुम्ही PYQs वर फोकस करायला पाहिजे आणि फॉर्म्युलेज रिव्हिजिट करायला पाहिजे. PYQs जरी नाही झाले तरी फॉर्म्युलेज तुम्ही रिव्हिजिट करायला पाहिजे. ओके, चलो, थँक्यू.